that so and so many people are going to join BJP. Did he take any action? Ask him in front of me. Good enough. I'm telling you in front of you. Let me talk. Let me talk. Please. Don't praise for what he has not done. No. Praise for what he has done. He has not done anything for Congress. Who could not even form a panchayat in Goa? You're talking about his big things. I'm telling you in front of him. He knows me very well. Girish, you know me very well. You know me very well, Girish. My name is Rico Farias. You know me very well, Girish. I was the person who told you the names of. No, listen, sir. I told you the names of. Huh? What is this? अरे एक ही चला कांग्रेस मीटिंग का एक ही चला है तो वीडियो खेलता ना मरे यार बसा मरे कोण बाकी सगळे कार्यकर्ते अरे बोलो कार्यकर्ते विचार करला मारे तो डायरेक्ट प्रेसिडेंट विचार करतो आपण माहिती बसून तो मध्ये दिसता सांग्यार वयर काढून दवरतले आनी सगळे एकवटान जे पार्टीन आमकां जेन्ना काँग्रेसीची परिस्थिती सांग्यार बिगड जाल्ली तेन्ना येवन आमकां एक उतर दिल्लें की जे तुमी तुमचे हांगा कार्यकर्ते काम करतले तेंचे भितर आमी तुमकां होकारलें टिकेट दितले वो कितें आसा तें तुमकां कॉन्फिडन्सान घेवन करतले तें पार्टी आमकां हे फावटी करतले म्हूण आमकां आस आसा आनी आमी पार्टीच्या उल्याक आनी आमचे जे मागणे पार्टी कडेन मांडटले ते पार्टी आयकून आमकां कॅन्डिडेट दिल्ले ते सांगता आमी रावतले आनी आमी सगळे एकवटान हो पार्टीचो झेंडो हे येणाऱ्या इलेक्शनाक सांग्यार वयर काडटले हेची म्हाका खात्री आसा तर मागता सगळ्यांक हेजे फुडें सगळ्यांनी आमी येवचें एकवटान काम करया जे कोणें काम केलां तेका पार्टीन रिवॉर्ड दिवचो म्हूण हांव पार्टी लागीं मागता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता देव बरें करूं. Agustin Fernandez. आप यानी आरजे ग्रुप तयार जाल्ले आसात हे सगळे काँग्रेसीक उडोवपाक लागून यांच्या फायनल सगळं बीजेपीच करता तेन्ना तुम्ही लोकांनी सादूर रावचे आणि लोकांनी लोकांक गायड करचे हे असलीचे पार्टी बारीक बारीक जल्मतात ते लोकांक सांगचे की हे कित्याक जल्मल्यात आमकां फकत बीजेपीक जिखूंक जाय आणि आमी तर हे पार्टींत बळी पडले जाल्यार आमकां हे हांगा सीट हाडपाक मातशें डिफिकल्ट जातले तेन्ना म्हज्या पार्टी प्रेसिडेंटा कडेन रिक्वेस्ट आसा जेन्ना तिकेट डिक्लेअर जाता आमी स्थानिक लिडर आमची कार्य आमी केल्ले काम आमी प्रामाणिकपणान रावल्ले हाका नदरेक घेवन जेन्ना तिकेटीचो कसलो प्रश्न येता आमी तुका तिकेट दी कोणा अशें म्हणपा ना पूण आमचे कडेन विचारपूस जरूर करची हातूंतल्यान तुमकां एक बऱ्यांतलो बरो कितें तरी एक बातमी सांगेवरी मेळटली आनी तितूंतल्यान एक आमकां बऱ्यांतलो बरो लिडर मेळटलो आनी लिडर असो आसचो म्हाका जाल्यार दिसता जाका विजिबिलिटी आसची नाल्यार कितें जाता हांव तिकेट मागता म्हणून म्हाका दिली जाल्यार काँग्रेस पडली मागीर फुलेच कोणाक करता काँग्रेसीच्या कार्यकर्त्यांक तेन्ना इतलें मागता काँग्रेस प्रेसिडेंटा कडेन तिकेट दितना मातशें सादूर रावचे कोणाले असले अफवाक बळी पडचे न्हू आनी तिकेट एक रायट पर्सन हाका दिवन आनी जेन्ना दितलोच सगळे जे कोणू हांव म्हणना कोण हे ग्रुपाचे ते ग्रुपाचे अशें हांव म्हणना सगळे आमचेच जेन्ना तिकेट जरी तर मेळना जाल्यार नेक्स्ट टायम ट्राय करची पूण हे पाटी जे जेका तिकेट दिता तेका जिखोवपाचें काम करचें जाल्यारूच हांगा काँग्रेस पक्षाचो झेंडो उंच सरतलो आनी म्हजी 2 शब्द आयकले म्हणून तुमकां मागता म्हणजे गोवा प्रदेश काँग्रेस किसान मोर्चाचे अध्यक्ष तशेंच इंद्रावळचे डेप्युटी सरपंच अभिजित देसाय हांव सांगूं सोदतां की अभिजित देसाय जे आसा सांगेरात काँग्रेस जिवंत दवरले कडेन आसा काँग्रेस काँग्रेस वयर सरता सगळ्या काँग्रेसच्या भोग्यांक येवकार आज आमच्या या ब्लॉक काँग्रेस सांगे ब्लॉक काँग्रेसच्या मिटिंगेक आमचे मध्ये हजर आसा आमचे एआयसीसी चे इंचार्ज श्री गुंडूरावजी दुसऱ्या सुवातेर आमच्या बरोबर सुनील होनावरजी प्रकाश राठोडजी आमचे अध्यक्ष पीसीसी गिरीश जी
MK शेख जी, मिस्टर जो डायस जो आमचा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा, आणि सगळे डिग्निटरीज आमचे जे मान्यवर, सगळे म्हणजे काँग्रेस कार्यकर्ते, हांगा सगळ्यांक येवकार. आज एक उमेद भोगता की काँग्रेस आज खूप मोठ्या लेवलार पावली आसा सांग्यार. कित्याक दिसता, कित्याक जेन्ना टिकेटीक खुबशे एस्पिरंट जाता तेन्ना कळटा की पार्टी मोठी वयर सरला, ना जाल्यार पार्टीक कोण येना. जेन्ना इलेक्शन जाता ते 2-3 म्हयने 2-3 वर्सां पार्टीक कोण येना, टच जायना. पूण जेन्ना लास्ट 1 वर्स जाता, 1.5 वर्स उरता तेन्ना सगळे येता पार्टी फुड्यान टिकेट मागपाक. हांव टिकेटी बद्दल उलोवपाक आयलो ना, पूण हांव तें कित्याक सांगता, पार्टी म्हणजे काँग्रेस पार्टी श्रेष्ठ आसा. दुसऱ्या बीजेपी पार्टी आसा, आम पार्टी आसा. बीजेपी पार्टीन लोकांक फक्त आपणे कितें केल्लें सांगूना, फक्त काँग्रेसीन पाड केलें म्हूण सांगता. भावानो भयणानो, तूं म्हाका एक सांगा, हे जे कोण बीजेपीचे मनीस उलयता, जे म्हणटा ह्या काँग्रेसीन पाड केला आनी मोठे मोठे पदाचेर बसले आसा, मोठे मोठे ऑफिसर आसा, म्हाका सांगा भावानो भयणानो, हे लोक शिकले खंय? हे लोक जल्माक खंय येयल्ले? हे लोक जल्मा येयल्ले जे हॉस्पिटलां काँग्रेसीन केल्ली पळय त्याच हितून जल्मा येयल्ले, त्याच हॉस्पिटलांनी. हे लोक शाळेक त्या शाळेक गेल्ले ज्या शाळेक ह्या काँग्रेसीन बांदल्यो. म्हाका एक सांगा, खंयची शाळा हाली बीजेपीन बांदली म्हूण सांगया? दाखया, हायस्कूल दाखया, हॉस्पिटल दाखया. हांव सांगता भावानो भयणानो, दाखया. पूण हे लोकांक मेसेज घालपाक जाय. आज म्हाका उमेद दिसता, आमचो मळकणीचो पंच श्री संदेश गांवकार, जो आमचो आमदाराचो भाव जाणा, तेकाय दिसलें की काँग्रेसीक खरेंच कितें तरी आसा. काँग्रेस म्हळ्यार बळगट पार्टी आहा आनी तेणें आमकां हातभार लायलो, सपोर्ट केलो. आनी अशे आमकां खुबशे कार्यकर्ते जाय जेणे करून आमकां आमचो सीट सांगायलो निवडून हाडपाक जाय. आनी प्रत्येक मनशाक जो मनीस आमचो काँग्रेस पार्टी सांग्यार येवपाक सोदता ताका सदांच येवकार आसतलो, कोणाचो केन्ना विरोध नासतलो. लोक कितले म्हणून आमी विरोध करता म्हणून. आमकां जाय 25 वर्सां आमी वनवास भोगलो, तो मुखार सीट हाडपाक जाय. सगळ्या मुखार तुमकां शपथ घेवन सांगता, कोण म्हणटा हो ग्रुपिझम करता, तो ग्रुपिझम करता. हांव एक शपथ घेवन सांगता तुमकां, खंयच्याय कॅन्डिडेटाक, खंयच्याय मनशाक जर पार्टीन तिकेट दिली सांग्यार, आमी तेजे खातीर मरोन काम करतले. कित्याक आमी जर एकदा झगडले, आमचे आनी लिडराचे कांयच वचपाना. आनी आमच्या लिडराक केन्ना गेले बी ना, कित्याक 25 वर्सां तेमी सगळ्यांनी सूख भोगलें. पूण त्रासाक पडले कोण? आमचे कार्यकर्ते. आज कार्यकर्ते सगळ्याक भोंवता, तेका काम जायना, बीजेपीने वयचें पडटा आनी कोणाक वयचें पडटा. पूण आमच्या लिडर्सांक कोणाक त्रास जालो ना, सगळे लिडर सुशेगाद आहा. हांव भावना भयणानो तुमकां एक मागता, काँग्रेस पार्टी ह्या खेपे आमकां सीट हाडपाक जाय. आमी एनी कॉस्ट आमचे त्रास करता, जोती घालून भोंवतले, पूण काँग्रेस खातीर पार्टी खातीर काम करतले. हांव सांगूंक सोदता, आमच्या सांग्यार खुबशे ज्वलंत इश्यू आसा. शेतकऱ्या बद्दल जावं रस्त्या बद्दल जावं, कसलो डेव्हलपमेंट जावं, ह्या बीजेपी सरकार कांयच केलें ना. हांव प्रूफ आसा. जशे कितलेशे लोक म्हणटा कितें फॅक्टरी हाडली ती हाडली, पूण फॅक्टरीक आमचे लोक कितले काम आसा? फॅक्टरी जेन्ना हाडटा तेन्ना गव्हर्मेंट सबसिडी मेळटा, ते सबसिडी गव्हर्मेंट कित्याक दिवप? लो कॉस्ट तेंका आयडीसींतल्यान जागो कित्याक दिवप? जेणे करून आमच्या लोकांक जो फायदो जावपाक जाय, ते लोक कामां उरोवंक जाय. पूण आमच्या लोकांक ते ऑफिसांत त्या फॅक्टरीचे लोक काडटा. पूण आमी उगी रावता. कित्याक? आज अशें सरकार चल्ला, असो जो चल्ला की लोकांचे फक्त तेंचे सूट घेवपाचें राजकारण चालू आसा. तो काँग्रेसचो ते सूट, तो बीजेपी, तो आनी खंयच्या पार्टीचो ते सूट, तो आपल्या मत सांगता तेजो सूट घेवपाचो. हांव भावना भयणानो, आमचे खुबशे वक्ते उलोवपाचे आसा आनी आज मिटींग मातशी लेट सुरू जाल्ल्यान तुमी सगळ्यांक क्षमा मागता. आनी आज चड उलयना, मागीर खुबशे मिटींग जातले, तुमी मुजरत त्या मिटींगेक येवचे, फुडले आमच्या ब्लॉगाच्या मिटींगेक. आनी हांव जो कितें इन्सिडंट हांगा जालो तेच्या बद्दल हांव आमच्या कार्यकर्त्यां अध्यक्षा कडेन माफी मागता. कित्याक मातशें मिसअंडरस्टँडिंग जाल्लें आहा, तेंच्या कोणाचें आमच्या काँग्रेसीचेर राग ना आनी आमी मेळोन सगळें काम करतले. आनी म्हाका ह्या व्यासपीठार उलोवप 2 उतरांक सांगून दिल्या बद्दल तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. थँक्यू. अक्षतान एक हांगा विशय काडलो की खुबशे डेव्हलपमेंट जे आसा काँग्रेसीच्या टायमार जाले योग्य आसा, बरोबर आसा.
की हांव सांगत होता आमच्या देशाचो प्रधानमंत्री जो आसा होल जगभर भोंवता आता विमानतळ बांदलेले कोणी सगळे विमानतळ जे आसा काँग्रेस टायमार बांदलेले आज जे रस्ते जे आसा ते हायवे आसा सगळे जे कितें 35 स्टेट जो आसा कितें इंडियेच्यो त्यो कनेक्ट जाल्ले नॅशनल हायवे ह्यो काँग्रेसी टायमार केल्लो सगळे ते चडशे रेल्वे जे आसा ह्यो काँग्रेसी टायमार केल्ले कडेन आसा ती आमी सांगता की काँग्रेसीन काय केला म्हणून चडसो डेव्हलपमेंट जो आसा इंडियेक सगळे काँग्रेसीन केल्ले कडेन आसा आनी आज सांगता की 10 का 40 कोटी किसान जे आसात ते प्रत्येक म्हयन्याक 3000 रुपया तुमच्या फंडाक घालचो म्हणून म्हाका 3000 रुपया मेळटा किसान फंडाचे म्हाका 3000 मेळटा हांव किसान कितें पूण हांव सांगूं तुका की आज म्हाका 3000 3 म्हयन्याक मेळटात पूण आज एक पेट्रोलाचेर माननीय आमचे गोंयचे पोलिटिकल लिडर त्याचे माजी मुख्यमंत्री कामाचे उपस्थित जातात सगळ्या काँग्रेसच्या वतीन त्याचे स्वागत करता एकच मुद्दे तुमकां सांगूं सोदता की किसान मोर्चा आमकां सांगता की 40 कोटी जे किसान आहा तुमकां आमी पयशे दिता 3000 म्हाका 3000 मेळटा सेटलाच्यान पूण 3000 मेळटा आज एक लिटर पेट्रोल जे आसा 100 रुपया जाल्ले कडेन आसा आनी त्या 100 रुपयाचेर 35 रुपया जे आसा सेंट्रल गव्हर्नमेंटा वयतात एक लिटराचेर 35 रुपया सेंट्रल गव्हर्नमेंटा वयतात एक लिटर दिसाक हांव तें पेट्रोल वापरता ते 35 रुपया सेंट्रल गव्हर्नमेंटा वयता तशें म्हयन्याक म्हाजे कडच्यान सेंट्रल गव्हर्नमेंट म्हयन्याक 1000 रुपया घेता 3 म्हयन्याक म्हाजे कडच्यान सेंट्रल गव्हर्नमेंट 3000 रुपया घेता आनी म्हाका दितले 2000 रुपया पयले म्हाजे कडच्यान 1000 रुपया एक्स्ट्रा घेता आनी सगळ्या सांगता की 40 कोटी शेतकऱ्यांक पयशे दिल्यात हे सरकाराचे शेतकऱ्यांक जे आसा आमी चुकीचे भुतां मारपाचे आसा चंद्रावरच्या मातपडे हांव तेजे कडेन समोर डिबेट करपाक तयार आसा की किसान मोर्चा कशें पयशे मेळटा हांव मागता की आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट गोंयचे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जोड आहे संजय विनंती करता त्यांनी आपल्या दोन आमचे ऑपोजिशन लीडर दिगंबर कामत तसेच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आमचे उपस्थित हांव सत्यवान वेळी वेंकटे विनंती करता त्यांनी माचेर आसलो आमचो काँग्रेसीचो इन्चार्ज गोवा बाब दिनेश जी तेचपरी आमचो सीआरपीचो लिडर पार्टीचो काबो बाब दिगंबर कामत जी तेचपरी म्हजो पार्टीचो प्रेसिडेंट बाब गिरीश आमचो आखे गोंयचो मेंबरशीप इन्चार्ज बाब प्रकाश राठोड जी म्हजो साऊथ गोवाचो इन्चार्ज बाब सुनील जी वायस प्रेसिडेंट शेख एर सगळे मानेस आमचे काँग्रेस पार्टीचे मुझे मोगाड भावनान भयणानो आम्ही आज तुमच्या बरोबर आयला सांगो की आनीक एक 6 म्हयन्या भितर इलेक्शन आसतले गोंयचे असेंब्लीचे आम्ही तुमच्या लागीं मागतात की तुम्ही सगळ्यांनी एकठांय रावन हे पार्टी काँग्रेस पक्षाक सपोर्ट करपाक आमचो बरो इन्चार्ज आसा श्री दिनेश जी हो जावन अशें ग्रासरूट लेवलाचो आयिल्लो मनीस ताका ग्रासरूट वर्क कितें तें खबर आसा ताका लागून तुमी कोणेय भिवची गरज ना की निकताच आमकां जेन्ना आमच्यो मिटिंगे जाल्यो तेन्ना आमचे ऑब्जर्वरान सांगला तुमचो कॅन्डिडेट तुमी डिक्लेअर करतले तुमी वेंचून काडटले जेन्ना ब्लॉक मिटींग आसतली ब्लॉक विल डिक्लेअर तुमचो कॅन्डिडेट कोण तो काँग्रेस हायकमांड विल नॉट डिक्लेअर द कॅन्डिडेट आमचो पार्टीचा प्रेसिडेंटांनी सांगला की हे पार्टी आम्ही कॅन्डिडेट तुमकां जाय तोच कॅन्डिडेट दितले तुम्ही दुसऱ्याचे आयकनाकात तुमकां भडकन घालपाचे खबरो करतात की काँग्रेस पक्ष सेंटराचो तिकेट दिता ना काँग्रेस सेंटराचो तिकेट दिना ताका लागून मागता आनीक थोडे दिसांनी आमचे कॅन्डिडेट डिक्लेअर जातले तुम्ही सगळे
की आमच्या सांग्याचे भाव बहिण एकठांय राहून तुम्ही एक फाटी शिवर आमचो काँग्रेस पक्षाचो झेंडो परत एक फाट वयर काडटले कित्याक दुबावनो एक फाटी साउथ गोवाक काँग्रेसीक लिमणी म्हणटा ती 13 ते 14 सिटां सावथाकूच मेळटली आणि हांव मागता 15 सीट तुम्ही सांग्या वयले काँग्रेस पक्षाक दितले म्हणून इतलें सांगून हांव तुमकां देव बरो करता. थँक्यू. आता तुमचे कडेन येता आमचे ऑपोजिशन लीडर सॉरी आमचे वाइस प्रेसिडेंट एम के शेख. ते काढा रे त्यांचे तिकीट मग बापूरचा वाढला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सेक्रेटरी आणि गोंयचे प्रभारी श्री दिनेशजी, गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर, आदले मुखेलमंत्री आणि आयचे आमचे ऑपोजिशन लीडर बाब दिगंबर कामत, आमचे राज्याचे AICC ऑब्झर्वर श्री प्रकाश राठोडजी, दक्षिण गोंयचे आमचे ऑब्झर्वर बाब सुनील हनुमन्नवरजी, दक्षिण गोंय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाब जो डायस, आमच्यो अध्यक्षा या ब्लॉकाच्यो बाय जोसेफीन फर्नांडीस, आमचे सोशल मीडियाचे आमचे इन्चार्ज बाब राजेश गिगलानीजी, तसेच माचयेर बशिल्ले आमचे सगळे मानेस पत्रकार भाव भयणी, म्हज्या मोगाळ काँग्रेस वावुरप्यांनो, आज खरेंच उमेद भोगता की आज सांगे मतदारसंघातले आमचे कार्यकर्ते पोटतिडकीन फुडें सरल्यात आनी आज हांगा एकठांय जाल्यात. पोटतिडक इतलीच की इतली साबार वर्सां जे आमकां जमलें ना, जे आमकां शक्य जालें ना, ते आमी येता त्या वेंचणुकेक करून दाखयतले. ही पोटतिडक घेऊन आज तुम्ही सगळे या सभागृहात हजर जाल्यात हे पळोवन उमेद भोगता, काँग्रेस पक्षाक खुशालकाय भोगता. तशें पळोवंक गेल्यार कांय तेंप पयलीं सांग्यार काँग्रेस पक्षाक मरगड इलेक्शन आसताली, पूण फाटले 1.5-2 वर्सां जेन्ना आमी या ब्लॉकाची पुनर्रचना केली, बांदावळ केली आणि आमच्या कार्यकर्त्यांक आमचो मोरो सपोर्ट दिलो, तेन्ना सांग्यार काँग्रेस पक्ष जितो आसा हो संदेश पेडणे मेरेन पावलो. ही एक बरी गजाल. कोण म्हणटा सांग्यार काँग्रेस पक्ष काबार, काँग्रेस पक्ष नष्ट जालो ना. आज या हॉलांतल्यान संदेश वतलो त्या लोकांक जे लोक समजताले की सांग्यार काँग्रेस पक्ष नष्ट जालो ना. सांग्यार काँग्रेस पक्ष नष्ट जावना, कारण काँग्रेस पक्ष हो लोकांच्या काळजांत आसा आणि देखून ताका नष्ट करप हे मुश्कील, हे शक्य ना. फाटल्या वेंचणुकेचो नियाळ घेतलो जाय जाल्यार आमकां दिसून येता की बीजेपीचो जो उमेदवार आशिल्लो ताका 6,699 मतां पडली, काँग्रेसीक 5,736 मतां पडली. म्हणजे फरक फक्त 963 मतांचो. समजा 1000 धरात, 1000 म्हणजे 500 मतां. तुम्ही जर एकट्या येऊन त्या वेंचणुकेत तुम्ही जर बीजेपी कडेन झगडले जाय जाल्यार ह्या 5 मतांचो जो फरक आसा तो भरून काडपाक वेळ लागचो ना, पूण आमी निर्धार करचो पडटलो.
Dineshji, last elections, the difference between BJP votes and Congress votes is only 963. They got 6,699 votes and we got 5,736 votes. It's a difference of 963 votes. So I was telling them that it is not difficult to make up this figure, this difference, if we unitedly fight against the BJP. गरज आसा एकवटाचो. आमी जर एकवटान या दुस्माना आड जर झगडले जायत जाल्यार ही 963 मतांचो फरक भरून काडपाक आमकां वेळ लागचो ना. हांव मागता तुमचे कडेन आयज तुमी ज्या पद्दतीन एकट्यान जावन तुमी आज हांगा एकटे आयल्यात, पोटतिडकीन आयल्यात, तशेंच सांबाळून दवरात. सांबाळून दवरात. आमचो जो कॉमन जो दुस्मान आसा, सगळ्यांचो दुस्मान, त्या दुस्माना आड झगडपाक तुमची शक्ती सांबाळून दवरात. आणि तुमकां खबर आसा काँग्रेस पक्ष हो लोकशाय मानपी पक्ष. लोकशाही पद्दतीन निर्णय घेता. हांगा एक मनीस निर्णय घेना हितून लक्षात घ्या. आणि देखून जे कितें काडटले ते लोकांक विचारून लोकशाही पद्दतीन काडटले हाजी तुम्ही एक जतनाय घेवची, तुम्ही हे लक्षात दवरचें आणि पक्षाचेर विश्वास दवरचो. आज मेरेन तुम्ही पक्षाचेर विश्वास दवरला. हांव हांगा जायते म्हणजे कार्यकर्ते पळयला, फाटले 30 वर्सां हांवें पळयला तेवढे काँग्रेसीन घट धरून आसा. कारण काँग्रेसी बरोबर तांचो मोग, तांचे प्रेम हे घट्ट आसा, ते हारले ना केन्ना. हांव फाटली 30 वर्सां हांकां पळयला, हे आमचे कार्यकर्ते हांगा आसात. आणि देखून म्हाका दिसता सगळ्यांनी आमी एकट्यान रावया आणि ह्या दुस्माना आड एकट्यान जावन आमी झगडुया आणि येता त्या वेंचणुकेक सांग्यार आमी इतिहास घडोवया आणि आमचो एक आमदार आमी विधानसभेत धाडुया आणि ताजे नंतर जे काँग्रेस पक्षाचे सरकार जे जावपाचे आसा त्या सरकारात आमी शामील जावया आणि विकासाची गंगा आमी सांग्यार हाडुया. इतले सांगून तुमकां देव बरें करूं म्हणटा. देव बरें. प्रेसिडेंट माननीय श्री चोडणकर. सांगली ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या या बसकेक हजर आशिल्ले एआयसीसीचे गोवा इन्चार्ज आणि कर्नाटकाचे आमदार दिनेश राव, आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन आणि आपले मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत, आमचे स्टेट ऑब्झर्वर राठोडजी, डिस्ट्रिक्ट ऑब्झर्वर सुनीलजी, आमचे वाइस प्रेसिडेंट श्री एम के शेख, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाबजो, ब्लॉक प्रेसिडेंट बाय जोसेफिन, पीसीसीचे आमचे इंचार्ज सांगे बाब मनोहर, जनरल सेक्रेटरी बाब त्रिपोलो, सेक्रेटरी बाब रजनीकांत, आमचे किसान काँग्रेसचे चेअरमॅन बाब अभिजित, हांगा हजर आशिल्ले युथाचे प्रेसिडेंट बाबीचे राजेश, मेंबरशिपीचे आमचे फॅसिलिटेटर, हांगा हजर आशिल्ले पत्रकार मित्र, भावनान भयणा. काँग्रेस पक्ष सगळ्या लोकांनी आम्ही अशो बसका घेऊन आमची कामाची रिव्ह्यू आम्ही करीत आशिल्ले
एक महिनो फाटी ह्याच हॉलात आम्ही एक बसका घेतली आणि त्या बसकेक आम्ही वेगळे वेगळे डिसिजन घेतलेले. सांगे मतदारसंघ घट करतलो जाल्यार पहिले म्हणजे एक आमची मेंबरशिप ड्रायव्ह आम्ही अग्रेसिव्ह करची आणि सगळ्यांनी जवळजवळ 4000 मेंबरशिप हांगा एनरोल करपाचे जबाबदारी सगळ्या ब्लॉकांक घेतलेली. आणि आमचे मदीं राजेश बिगलानी आसा जो कोणाक टेक्निकल डिफिकल्टीज कितें आसा प्रॉब्लम्स आसा इश्यू आसा मेंबरशिप करपाक जाल्यार तो हांगा उपस्थित आसा. मीटिंग जातकर ताका मेळोन ताचे कडेन तुमी डिस्कस करपाक जाता जेची कोणाच्यो मेंबरशिप जाल्ली ना. बूथ कमिटी सगळ्या बुथांचेर कमिटी परत उबी करप. लोकसभे इलेक्शनाक आमकां बरी मतां सांगे मतदारसंघात पडली. झेडपी इलेक्शन जर आमचे टायमार जाल्ले आमी उदो दिनेश बाबा कडेन डिस्कस करतालो की झेडपी इलेक्शन जर त्या पयलीं टायमार जाल्ले जाल्यार आमचो कॅन्डिडेट अभिजीत हांगा सहज जिखून वयतालो. आनी तेजे नंतर जी चिकाना बीजेपी सरकारान केली त्या हेचेर 9 म्हयन्यांनी इलेक्शन केले आमकां कोणाक टायम मेळनासलो. त्या हेचेर खूब आमकां त्रास. सो हे सगळे जर बरे जाले जाल्यार म्हाका दिसता सांगे मतदारसंघात परत एकदा काँग्रेसचो झेंडो फडकोवपाक आमकां टायम लागचो ना. बाय जोस्फीन आपले परीन ब्लॉकाक एकठांय करून मुखार हाडपाचे प्रयत्न करतात. बाब अभिजीत आणि ताच्या टिमीनूय खूब प्रयत्न केले, खूब काम केले. जेन्ना कांय नाशिल्ले तेन्ना पक्ष उभारी घेवपाक. आनीक तेजे नंतर बाकीचे थोडे लिडर्स जॉइन जाले. बाबा गांवकार त्याचे लिडरशिपी अंडर खुबशे लोकूय जॉइन जाले. आणि हातूंतल्यान एक कळोन जालें सगळ्यांक की काँग्रेस सांग्यार मजबूत जाता. जेन्ना काँग्रेस सांग्यार मजबूत जाता तेन्ना साहजिकच जे आमचे विरोधक आसा, आमचे प्रमुख विरोधक म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि ही अशी पार्टी ती खंय वचून फूट घालपाचे ते प्रयत्न करतात. ते घराघरांनी फूट घालतात, वाड्या वाड्यार फूट घालतात, गावांनी फूट घालतात. देशांत आयज ते फूट घालीत आसात. आणि तांकां सांग्यार आमच्या भितर फूट घालपाक तांकां टायम ना. आमचो खबर आसा सुभाष फळदेसाय ह्याचान खूब अस्वस्थ जाल्लो आसा. आणि ती अस्वस्थता सुभाष फळदेसायन आपल्या पार्टीन जर ती एनर्जी घातली जाल्यार तूं कितें तरी आनी कितें तरी हें करतलो. ताणें आपल्या पार्टी परस ताचें लक्ष काँग्रेस पक्षाच्या सांगे ब्लॉकां भितर चड पावलें आसा. आनी सुभाष फळदेसायन हें लक्ष काँग्रेसीक घालची न्ही. काँग्रेसचे आमचे लिडर सगळे भक्कम आसात. आमी एकठांय दवरतले सगळ्यांक. कोणाक आमी दुखोवपा ना, कोणाक फुटोवपा ना. जाका मान आसा तेजो मान दितलो. सुभाष फळदेसायन आमच्या ब्लॉकाची आणि आमच्या वर्करांची चिंता करची न्ही. तू तुझ्या कार्यकर्त्यांची चिंता कर. आणि जे आमचे बाबू कोळेकरची बायल सावित्री हांगा पावली आसा तू तेची चिंता कर. तू आमच्या कार्यकर्त्या भितर फूट घालपाचो प्रयत्न करनाका. तुका तें दिसता तूं जो अस्वस्थ आसा आणि काँग्रेस जर तुका आकर्शीत दिता तू जा जॉइन काँग्रेसीक. काँग्रेसांनी घट करुया. पूण आमचे भितर फूट घालपाचे प्रयत्न सुभाष फळदेसायन घालची न्ही. ते आमी कदापि सहन करून घेवची न्ही. आमकां सगळे धाडेचिंगां तुमची कळटात. सो त्या खातीर सुभाष फळदेसायन डायरेक्ट वॉर्निंग दितात. तू तुझे काम पळय, तुझ्या पक्षाचे काम पळय. तुझे लक्ष आमच्या पक्षाक दिवपाची गरज ना. आमचे सगळे लिडर्स एकठांय रावतले. सगळे जाण एकठांय रावन हो मतदारसंघात परत काँग्रेसचो झेंडो आमी हाडटले. आमचे भितर युरी आलेमावूय जॉइन जाल्लो आसा. आनी म्हाका खबर आसा युरी आलेमावन आमी खूब काम केल्लें. त्या टायमार 2012 फक्त 200 मतांनी तो पडलो. त्याचे कार्यकर्ते आसात, त्याचे बरे मंत्री आसात. त्याचोय सपोर्ट आयज तक आमी आपयला. काही एका काळात तो येतलोय बीन आणि तोय बी सांगे आमच्या मतदारसंघात सगळ्यांक खानाक हात लावन काम करतलो. आमी हे पळयतले की ह्या मतदारसंघ ह्या फावटी सुटोन सुद्धा काँग्रेसच्यान सुटोन खंयच्याच पक्षाकडे वयचे ना. ही जातले आमी हांगा घेतले. बाकीच्या कोणाक कितें प्रयत्न करते ते करून आमी तेंचे बरोबर करना. आमी आमच्या कार्यकर्त्यांक मान दितले. आमच्या कार्यकर्त्यां भितर
एकजूट दवरतले आणि आमी मुखार वयतले. बीजेपी सरकारान कितें केलें? आयज लोकांक जेवपाक पोटाक आयज ते मारतात. मायनिंग कशी करून बंद केली 2012तल्यान फटींगपणां करून नाका आसले रिपोर्ट जाल्ले, काँग्रेसीक बदनाम केली आणि मायनिंग बंद केले. बंद केले ते बरें आसा, परत परत चालू करतात, दुसरी सिजनान चालू करतात, तिसरी सिजनान चालू करतात. आयज कितली वर्सां जाली? 9 वर्सां 10 वर्सां जावन गेली. लोकांक तुम्ही आयज तशें मारून उडयल्ली आसा. कोणाले ट्रक आसता कळमेतात, लोकांनी बार्जी कळमेतात, लोकांक आयज त्रासां उडयल्ली आसा तुम्ही. हेतू कितें की बहुजन समाजात वर्सांक थोडे पयशे वयताले. बहुजन समाजाचे भुरगे मातशे वरात भोंवताले, बरे स्कुलांनी वयताले, बरे जेवताले, आपले भुरग्यांक बरे शिकयताले. ही नसाय त्या मनोहर पर्रीकर आणि त्या दुष्ट बीजेपीक जाली. आणि तेणी बहुजन समाजाचे जे एक साधन आशिल्लें इन्कमाचें, कोण मेकॅनिक आशिल्लो, कोण ट्रक चलयतालो, कोण बाकी बाकी कामां करतालो आणि आपल्या कुटुंबाक हिणी प्रॉमिस केले 5,000 जॉब दिता म्हणून. मायनिंग बंद केले आणि मायनिंग बंद करून जॉब आशिल्ले लोकांचे काडले, जेंकां रोजगार आशिल्लो तांचो रोजगार गेलो. आणि आयज 9-10 वर्सांनी सांगतात तुम्ही कॉर्पोरेशन करता म्हणून. हेच्या पयलीं इतली फटींगपणां कित्याक केली तुम्ही? लिगल ऑप्शन हाडटात आणि कसले ऑप्शन हाडटात? हे अशें करूया तशें करूया करून तुमकां 9 वर्सां लागली. तुमकां जर कॉर्पोरेशन करपाक आशिल्लें त्या टायमार तुम्ही कॉर्पोरेशन कित्याक केलें ना? त्या 6 म्हयन्या भितर तुम्ही कॉर्पोरेशन कित्याक केलें ना? आयज लोकांच्या पोटाक कितें तरी पावता आशिल्लें, लोकांक मायनिंग स्टार्ट, लिगल मायनिंग स्टार्ट जावन लोकांचो रोजगार वाडटा आशिल्लो. तुमकां तें नाका आशिल्लें आणि अजूनही तुमकां मायनिंग स्टार्ट करपाची ना हे आमी ठामपणे धाडटात. कारण मायनिंग बंद करता आसतना तुमचो एकमेव उद्देश आशिल्लो कशोय करून गोंयच्यो मायनिंग, जशें तुमी आगे सगळे मोदीच्या क्लब फ्रेंडांक दिला, लोनी क्लब जेका आमी म्हणटात, त्या सगळ्यांच्या घशांत घालपाक ह्यो गोंयच्यो मायनिंग हो तेंचो हिडन एजेंडा आसा. आणि गोंयकारांनी हेची जाणीव करची. गोंयकारांनी बीजेपीचे लिडरांक विचारचें, बाबा तुम्ही 2012 प्रॉमिस केली की नेक्स्ट इयर स्टार्ट करता म्हणून, 2013 गेली, 2014 स्टार्ट करता म्हणली, 2014 गेली, 2015 स्टार्ट करता म्हणली, 15 गेली. आज 2021 पावल्या. 9 वर्सां तुम्ही लोकांक तळमळिल्ले आसा. आता आनीकूय हाडटले. मदीं म्हणटा तुम्ही फुगडे मारा, पेडे वाटात, हे सगळे नाटक करून सगळे काबार. लोकांक कितें केलें? लोकांच्या पोटाक लोक भुरगे कशे आसात, चिंता कशी केली. आमचो रेमावूय पावलो आसा, जेका आमी रिक्वेस्ट केले खास आयज येवपाक. तेजे कडेन मागता आमी तुम्ही माचयेर येवचे आणि सांगेचे तुझे जे साथीदार आसा पयलींचे सगळ्यांक तांकां एक वेगळे तुवें प्रोत्साहन दिवचे आणि तेंची सगळ्यांची ताकद वाडोवची. सो हे सगळे चल्ला आसतना गेल्या 2 वर्सांक पयलीं तुम्ही मायनिंगांतल्या लोकांक काबार केले, लोकांले धंदो काबार केले. हे सगळे काबार करून गेल्या 2 वर्सांक तुम्ही कोविडांतल्यान लोकांचो आशिल्लो नाशिल्लो धंदो काबार केलो, आशिल्ल्यो नाशिल्ल्यो नोकऱ्यो काबार केल्यो आणि सगळ्यांक आयज तुम्ही पोटाक मारले. हांवें केन्नाच पळयना थोडे गोंयकार अशे आसा केन्नाच कोणाकडे मुखार हात पसरलेला. जब हम नीचे जाते हैं, ब्लॉक से विलेज लेवल तक जाएंगे, विलेज लेवल से बूथ लेवल तक जाना चाहिए. उधर कौन है हमारा कार्यकर्ता, उधर कौन है हमारा असली लीडर्स, कौन लोगों के साथ है, कौन काम कर रहा है, उसको आइडेंटिफाई करना चाहिए. और जो मेंबरशिप ड्राइव जो शुरू हुआ है, मुझे नहीं मालूम कितना मेंबरशिप हुआ है इधर, कोई जोशी जी कितना मेंबरशिप हुआ है? 600. How much? What is that? 600. Yeah, around 800. So that is not good enough. वो काफी नहीं है. मतलब इधर हम नीचे तक अभी तक नहीं गए हैं. मिनिमम 4-5 हजार वोट मेंबरशिप कराना चाहिए इस ब्लॉक में. वो करने के लिए आप सब लोग, हमारा राजेश भी इधर आए हैं, वो भी आपके साथ मिलकर वो मेंबरशिप को कैसे करना, आपको सब पूरा ट्रेनिंग करा के आपके साथ रहेंगे. लेकिन हर गांव को जाके
उधर लोगों के साथ मिलकर वो मेंबरशिप एनरोलमेंट करने के बाद उधर कौन कौन अच्छे लोग हैं, कौन एक्टिव है, उनको आइडेंटिफाई करके वो ब्लॉक कमेटी में, बूथ कमेटी में, डिस्ट्रिक्ट कमेटी में लेकर आना चाहिए। दैट इज इम्पोर्टेंट। तो इसीलिए उस काम में मैं समझता हूँ अभी शुरू अगर किए तो एक महीने के अंदर ये पूरा मेंबरशिप ड्राइव करके आपको एक टारगेट मिनिमम 5000 मेंबर्स इस ब्लॉक से आना है। कर सकते क्या? कैन यू डू दैट? 5000 मेंबर्स फ्रॉम दिस ब्लॉक? मुझे आपका जो रिस्पांस में मुझे ऐसा मुझे फील हो रहा है कि आपको ये करना बहुत मुश्किल है। यू नॉट एबल टू डू इट क्योंकि आपका रिस्पांस ही नहीं आ रहा है ना, कॉन्फिडेंस नहीं है आपको। आप बोलना चाहिए हम करेंगे, जरूर करेंगे। तो इसीलिए आप जाइए, वो अगर वो किए तो आपको मालूम हो जाएगा कि लोगों के बीच में क्या, जब आप मेंबरशिप करते हैं आपको इंफॉर्मेशन भी मिलता है, लोग क्या सोच रहे हैं, लोगों को क्या है उनका जो इस इलेक्शन के बारे में क्या उनका राय है, क्या इश्यूज है, किसके ऊपर हम बात करना है, किसके ऊपर लोगों के लिए दिक्कत हो रहा है। ये सब इंफॉर्मेशन कब आपको मिलेगा? जब आप उधर नीचे जाते हैं। तो मेंबरशिप ड्राइव करिए, ऑर्गेनाइजेशन स्ट्रॉन्ग कीजिए और उसके बाद कैंपेन, डोर टू डोर कैनवस कैंपेन करना चाहिए। हमारा पार्टी का जो कांग्रेस पार्टी इतना काम किया, अभी दिगंबर जी ने बोल रहे थे, गिरीश जी ने बोल रहे थे, कांग्रेस पार्टी कितना काम किया, बहुत काम किया। जब दिल्ली में हमारा सरकार था, जब गोवा में हमारा सरकार था, पूरा काम इस गोवा के लिए हमने किया है। और भारतीय जनता पार्टी ने क्या किया है? अभी 10 साल हो गए उनको इधर पावर में आकर, क्या काम किया है इधर? अभी पूरा देश का हाल क्या है, क्या हो रहा है इस देश के अंदर? ना नौकरी मिल रहा है, ना हमको डेवलपमेंट मिल रहा है, ना हमारी इकोनॉमी बढ़ रहा है। हर जगह दिक्कत हो रहा है, प्राइस राइज हो रहा है, हर चीज का अभी, या पेट्रोल, डीजल, एलपीजी, ऑयल, वेजिटेबल्स, जो भी आप लीजिए, कुकिंग ऑयल, सब इतना रेट बढ़ चुका है, महंगाई इतना ज्यादा हो रहा है और इनकम नहीं मिल रहा है ना। तो व्हाट इज द सिचुएशन ऑन द ग्राउंड? अच्छे दिन के बारे में बोल रहे हैं, लेकिन असली जो रियलिटी क्या है? रियलिटी ये है कि अभी मोदी आने के बाद हमने आगे नहीं बढ़े, हम पीछे गए। वी हैव गॉन बैक। सो देयर इज नो इनकम, देयर इज नो डेवलपमेंट और हर जगह सिर्फ भाषण ही भाषण हो रहा है, लेकिन काम नहीं हो रहा है। और लोगों का इश्यूज है, उसके ऊपर बीजेपी गवर्नमेंट लोगों के साथ जो लोगों के लिए काम करना है वो नहीं कर रहे हैं। अभी ये गवर्नमेंट इतने सारे इश्यूज है, लीनियर प्रोजेक्ट का इशू है, नौकरी का इशू है, करप्शन का इशू है, लेकिन कोई भी इशू पर कुछ भी नहीं किया है। सिर्फ भाषण करते हैं, कुछ बोलते हैं, फिर निकल जाते हैं। और कांग्रेस के ऊपर कुछ ना कुछ बोल दो, उनके ऊपर बोल देना 60 साल से क्या किया है कांग्रेस पार्टी। अरे आप मोदी आकर 8 साल हो गया, आपने क्या किया है? इधर बीजेपी 10 साल हो गया गवर्नमेंट बना के, आपने क्या किया है? कांग्रेस के ऊपर बोल देना। अभी माइनिंग स्कैम भी देखिए, वो हमारा सीएम बार बार बोल रहे हैं, वो दिगंबर कामत जी के टाइम पर 35,000 करोड़ का घोटाला हुआ, स्कैम हुआ। 35,000 करोड़ का स्कैम के बारे में प्रमोद सावंत बोल रहा है। कब बोल रहा है? जब 6 महीने इलेक्शन है बोल रहे हैं। अरे 10 साल आपका गवर्नमेंट है, अगर 35,000 करोड़ का स्कैम हुआ है, उसका रिकवरी कितना किया है आपका इन्वेस्टिगेशन क्या किया है आप उसके बारे में? क्या स्कैम क्या हुआ, कैसे हुआ, कौन लेकर गया पैसा, किसके पास वो पैसा है, वो बोलना चाहिए ना। 10 साल के बाद अगर आप वही बोलेंगे कि जो मनोहर पर्रिकर उस टाइम बोले थे कि स्कैम हुआ है, क्या स्कैम हुआ है? आप इन्वेस्टिगेशन करना चाहिए था। आपका सेंट्रल गवर्नमेंट आपका है, मोदी गवर्नमेंट आपका है।
मैं सीएम को सवाल करता हूं, आपने क्या किया है, आपके पार्टी क्या किया है? सिर्फ बोलने से कुछ नहीं होता। अगर असली में स्कैम हुआ है तो पूरा डॉक्यूमेंट्स आप रखिए ना। इतना 35,000 करोड़ का इतना स्कैम हुआ, इधर ये पैसे ये लोग खाए हैं, ये पैसे इनके बैंक अकाउंट में है, या इस पैसे लेकर ये प्रॉपर्टी खरीदा है, ये सब हमारे पास इंफॉर्मेशन है। इन्वेस्टिगेशन क्या हुआ आपका इन्वेस्टिगेशन सीएम साहब? आपके पास पावर है, आप सिर्फ एलिगेशन नहीं कर सकते ना। हम बोल सकते, आप बोल सकते कुछ घोटाला हुआ है, क्योंकि आपके पास पावर नहीं है, आप सिर्फ बोल सकते हैं। लेकिन आपके पास पुलिस आपके पास है, सीबीआई आपके पास है, आईटी आपके पास है, ईडी आपके पास है, सब पूरा गवर्नमेंट का मशीनरी आपके पास है। तो अगर आपको सच्चाई में स्कैम के बारे में कुछ इंफॉर्मेशन था, 10 साल तक अब चुप क्यों बैठे हैं? यही मैं सवाल प्रमोद सावंत जी को मैं पूछ रहा हूं। 10 साल आपने चुप क्यों बैठे थे? भारतीय जनता पार्टी चुप क्यों बैठा था? डॉक्यूमेंट्स को आप रखना चाहिए, और जो भी किया है उसको आप सजा दीजिए, इन्वेस्टिगेशन करवाइए, पुलिस केस डालिए, उसको जेल के अंदर डालिए। कौन मना कर रहे हैं आपको? लेकिन सर पब्लिसिटी के लिए आपने किया, तो आप मैं इतना ही बोल सकता हूं कि आप लोगों को गुमराह कर रहे हैं बस, क्योंकि आपका परफॉर्मेंस कुछ भी नहीं है, आपका खुद का परफॉर्मेंस 0 है। तो इसीलिए डाइवर्ट करना चाहिए ना, कांग्रेस के ऊपर कुछ बोलना चाहिए लोगों को, फिर एक बार वही इशू को लेकर हम लोगों के पास जाएंगे। वो आपका, क्योंकि आपका खुद का परफॉर्मेंस 0 है, आपका मोदी का परफॉर्मेंस 0 है। तो ऐसे इश्यूज के ऊपर आप सिर्फ हिट एंड रन नहीं करना चाहिए, मार के भाग जाओ, वो नहीं कर सकते आप। जो भी है सामने रखना चाहिए था, लेकिन मैं बोलता हूं इनके पास कुछ भी नहीं। अगर कुछ था तो क्यों छोड़ देते हैं? तो ऐसे इश्यूज के ऊपर कांग्रेस पार्टी हम विद फुल करेज हम बात करना चाहिए, धैर्य से बात करना चाहिए कि हमको कुछ इधर कुछ हाइड करने के लिए कुछ इशू नहीं है, हम भय में नहीं है। कांग्रेस पार्टी इस देश के लिए त्याग बलिदान किया है, इस देश का स्वतंत्र के लिए हमने काम किया है। स्वतंत्र आने के बाद इस देश को हम खड़ा कर इस पूरा विश्व में कांग्रेस का नाम रोशन किया। वो कोई पार्टी है, वो हमारा कांग्रेस पार्टी है। इतना काम हमने हमारा पार्टी किया है। इस गोवा का लिबरेशन के लिए काम हमारा पार्टी किया है। पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री कितना काम किया है, हमको गर्व है उसके बारे में। हमने कभी ऐसे झूठ और जो भी मन में आया वो बोल के हम कभी नहीं वोट मांगा नहीं। हम हमेशा जब कांग्रेस वोट मांगता है, काम के ऊपर हम मांगते हैं। हमने काम किया, आप वोट कीजिए। अगर हमने काम नहीं किया, आप हमको हरा दीजिए। वो डेमोक्रेसी है, हार जीत डेमोक्रेसी में होता है, इसीलिए हम डेमोक्रेसी को मानते हैं। ये मतलब ये नहीं कि हमेशा कांग्रेस ही पावर में रहना चाहिए, वो मतलब हमारा नहीं है, हमारी इच्छा नहीं है। वो कांग्रेस का फिलॉसफी क्या है, कांग्रेस का सिद्धांत क्या है कि हम डेमोक्रेसी में मानते हैं। लोगों को राय जो है उसके ऊपर हमको जाना है। अगर लोग हमको चाहते हैं, हम सत्ता में रहना चाहिए। अगर लोग हमको तिरस्कार करते हैं, हम विरोध पक्ष में रहकर काम करना चाहिए। लेकिन बीजेपी के इसके ऊपर उनको विश्वास नहीं है। बीजेपी को सत्ता में कैसे भी सत्ता में आना चाहिए बस। पिछले चुनाव में लोग बीजेपी को हराया था। पिछले चुनाव में लोग बीजेपी को रिजेक्ट किया था, फिर क्यों गवर्नमेंट में आ गए हो? सब एमएलए को खरीद कर, ब्लैकमेल कर, आईटी, ईडी, इनकम टैक्स सब वो सब यूज करके और सत्ता में वो आ गए। लेकिन वो सत्ता में नहीं रहना चाहिए था, वो विरोध पक्ष में रहना चाहिए था। यही लोग का राय था कि बीजेपी ने काम नहीं किया है उसको, इसीलिए उनको हराया था लास्ट टाइम।
तो डेमोक्रेसी का मीनिंग क्या है फिर? अगर आपका वोट का जो नतीजा है उसको आप चेंज कर देते हैं तो फिर वोट डालने से क्या फायदा? कांग्रेस के ऊपर ब्लेम कर रहे हैं। कांग्रेस को अब अपॉर्चुनिटी मिला था लेकिन कांग्रेस गवर्नमेंट नहीं बनाया। अगर कांग्रेस को पूरा बहुमत रहता था तो हम जरूर बनाते। हमारा 17 था, 21 चाहिए गवर्नमेंट बनाने के लिए, लेकिन हमारा कितना था? 17 था। और कुछ लोगों के ऊपर हम जो भरोसा रखे थे वो लोग गायब हो गए, तो हम क्या करेंगे? और उसके बाद हमारा जो एमएलए है वो बिक्री हो गए, हम क्या करेंगे? लेकिन जो करने वाला है, अगर कोई हमारा एमएलए जेल हो गया, मैं बोलता हूं वो बहुत पूरा हमारा रिस्पॉन्सिबिलिटी है कि सही कैंडिडेट को हमको आपके कॉन्स्टिट्यूंसी को देने का वो हमारा रिस्पॉन्सिबिलिटी। जो कार्यकर्ता के साथ रहते हैं, जो लोगों के साथ रहते हैं और जो काम करने वाले हैं, ऐसे कैंडिडेट को हम आपको देने का जिम्मेदारी वो हमारा है। जो आपका मन में है, जो आपका राय है, जो लोगों को राय है, वो देखकर हम डिसाइड करेंगे कि कौन से कॉन्स्टिट्यूंसी में